हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर सर्वांना माहितीच आहे की आज संकष्ट चतुर्थी आहे. त्यानिमित्ताने मी आज खिचडी बनवणार आहे. पहिले आपण चहा पिऊन घेऊयात, त्यानंतर आपण खिचडीला सुरुवात करूयात. चहा थंड होईपर्यंत इकडे मी एक बटाटा सोलून घेते आपल्या खिचडीसाठी. तर चला, आता आपला चहासुद्धा थंड झालेला आहे. आता आपण खिचडीसाठी तयारीला लागूयात. इकडे मी बटाट्याची बारीक बारीक स्लाइस पाडून घेणार आहे. मला बटाटा खूप आवडतो, त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये बटाटा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. आता आपला बटाटा पण होत आलाय, फायनली झाला. आता इकडे आपण खिचडीत टाकण्यासाठी मिरच्या घेतल्या आहेत. पहिले मी कापायचा विचार केला, पण मग मला असं वाटलं की जास्त टेस्ट येत नाही कापून, त्यामुळे मी ठेचून घेते. आता आपलं सगळं कापून ठेचून सर्व झालं आहे. आता खिचडीला स्टार्ट करूयात आपण. इकडे भिजलेले साबुदाणे काढलेत मी. आता कढईत तेल टाकून आपण त्याच्यात पहिल्यांदा बटाटे फ्राय करू, कारण बटाटे शिजत नाही लवकर, त्यामुळे आपण नीट फ्राय करून घेऊयात. आमच्या घरात सर्वांनाच खिचडी खूप आवडते. माझा एकटीचाच उपवास आहे, पण सर्वांसाठी म्हणून जास्त केले मी खिचडी. चला, तर आता आपले बटाटेसुद्धा फ्राय झालेले आहेत. आता आपण मिरची टाकूयात पहिले, ती पण मस्त फ्राय करून घेऊयात. त्यानंतर त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकूयात. मस्त फ्राय करून घ्यायची आहे मिरची. त्यानंतर आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकूया. आता तो पण छान आपण परतवून घेऊयात. आता आपण त्यात आपण जे फ्राय केलेले बटाटे होते ते टाकूयात. त्यानंतर आपले साबुदाणे भिजलेले ते टाकले. त्यामध्ये थोडंसं मीठ, मी 1 चम्मच मीठ टाकलं, 1-1.5 चम्मच मीठ टाकलं आणि थोडीशी साखर, आणि शेवटला मी थोडासा लिंबू पिळला आहे. तिखट गोड आंबट अशी खिचडी आवडते मला, म्हणून मी तसं केलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता, नाहीतर बिना लिंबूचं पण करू शकता. पण गोड आंबट तिखटचं मिक्सचर लय भारी लागतं. तुम्ही ट्राय करून बघा नक्की अशी खिचडी. तुम्हाला जर खिचडीत नसेल टाकायचं तर तुम्ही वरतून पण टाकू शकता, काय हरकत नाही. तर आपली खिचडी आता रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.